रुकडी येथे श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी। संत गोरोबा काका गोरा कुंभार यांची पुण्यतिथी उत्सव चैत्र कृष्ण त्रयोदशीला साजरी केली जाते। अनेक ठिकाणी त्यांचे अनुयायी आणि भक्त त्यांच्या पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करतात। यावर्षी 26 एप्रिल 2025 रोजी संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी उत्सव रुकडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन करून व आदरांजली अर्पण करून करण्यात आली। यावेळी गोरोबा काकांचे भजन व नामस्मरण करण्यात आले। त्यानंतर श्री अशोक कुंभार, श्री बापू कुंभार गुरुजी, सागर कुंभार शिक्षक, श्री धोंडीराम कुंभार, श्री सुरेश कुंभार यांच्या पुढाकाराने महाप्रसादाचेही आयोजन केले होते। शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। गेले 20 वर्षापासून रुकडी येथे चालत आलेली संत गोरोबा काका कुंभार यांची पुण्यतिथी उत्सव यावेळीही उत्साहात पार पडला। यामध्ये रुकडी गावामधील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले। गोरोबा काकांनी विठ्ठलाची भक्ती केली आणि ते एक मोठे संत म्हणून ओळखले जातात। लातूर जवळील तेरगावी यांची समाधी आहे, जी सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात आहे। ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात। याविषयी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांची मंदिरे आहेत। संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते। पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे 20 अभंग आज आपल्याला पाहायला मिळतात। संत मंडळीमध्ये संत गोरोबा काका हे वडील होते। संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते, त्यामुळे सर्व संतांनी त्यांना काका ही उपाधी बहाल केली होती। गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले। निर्गुण निराकार परब्रह्माचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार। स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला। आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती। अशा या महान संतांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी शके 1239 20 एप्रिल 1317 रोजी समाधी घेतली। पत्रकार विठ्ठल दिलीप कुंभार, कुंभशिल्प न्यूज।